नमस्कार मित्रांनो, प्राजक्ता गोट फार्म यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण सांगतो तुम्हाला. खास व्हिडिओ आहे आजचा, लक्षपूर्वक बघा. तुम्हाला बंदिस्त शेळीपालन जर करायचं असेल, पूर्ण बंदिस्त, अर्धवट नाही किंवा काही नाही, पूर्ण बंदिस्त शेळीपालन जर करायचं असेल आणि तुमच्याकडं एक गुंठाही जमीन नसेल किंवा रान नसेल, तुमचा हिरवा चाऱ्याचा काय प्रॉब्लेम असेल किंवा हिरवा चारा तुम्ही खाऊ घालत शकत नसेल शेळींना, तर रस्त्याच्या कडेला किंवा मित्राच्या बांधावरती वगैरे असं मुबलक प्रमाणात हिरवा चारा तुम्हाला भेटतो, नाही असं नाही. हिरव्या चाऱ्याची काय अडचण नाही. पण तुम्ही ते आणणार कसा? समजा एक तुमच्या फार्मपासून ते हिरवा चारा ह्याच्यामधलं जर अंतर साधारण 1-1.5-2 किलोमीटर असेल, भुसा म्हणा, गवत म्हणा किंवा काय XYZ काही जो काय चारा असेल तो आणणार कसा? तर तो चारा आणण्यासाठी मी एक ट्रॉली बनवली. बघा, ट्रॉली, अशी ट्रॉली बनवली. साधारण जो पाईप याचा आहे तो 2 इंची आहे. 2 नाही 1.5 इंची असली तर 1.5 इंची पाईप आहे. आणि पाईपामध्ये ह्याच्यामध्ये छोटा पाईप साधारण 1 इंच, हा छोटा पाईप. आणि पत्रा काय आपण असा घरावरचाच पत्रा वापरला आहे. पत्रा काय असा खास नाही वापरला. चाकं नवीन वापरलीत, हे बघा इकडं बघा. आणि ही ट्रॉली मी घरी बनवली. तुम्हाला अतिशय सांगायचं म्हणजे वेल्डिंगचं काम, कोविड ज्यावेळेस कोरोना आला होता त्या काळामध्ये टाईम जात नव्हता म्हणून वेल्डिंग मशीन घरी आणली. तर त्या वेल्डिंग मशीनमध्ये बरीचशी मी कामं केली. त्याच्यामध्ये वेल्डिंग शिकलो आणि वेल्डिंग शिकून ही ट्रॉली मी घरी बनवली स्वतः. काय 1 इंची पाईप आहे, काही ठिकाणी 2 इंची पाईप आहे. हे असं बघा. हे आता ही ट्रॉली मी, माझ्याकडे HF डिलक्स गाडी आहे, अशी HF डिलक्स, ही HF डिलक्स गाडी. ह्याला मी पाठीमागं ब्रॅकेट बसवणार आहे आणि असं पाठीमागं 1298 गाडी नंबर, ह्याला पाठीमागं ब्रॅकेट वगैरे बसवून ह्याला मी ट्रॉली वाहून नेता यावी अशा हिशोबाने बनवणार आहे. तर ह्याचं माप सांगतो. असं लांबी 5 फूट आहे, रुंदी आहे 3 फूट, उंची 2.25 फूट. साधारण चाक एक 1000 रुपयाला, असं 4000 रुपये. आणि साधारण पाईपाचा वगैरे असं 2-3 हजार रुपये खर्च मला आला. एक 7-7.5 हजारामध्ये ही ट्रॉली मी घरी बनवली. ह्याच्यातून कोरडा चारा, ओला चारा किंवा आणखीन काय शेळ्यांसाठी काय समजा मला काय कॅरी करून न्यायचं असेल, वाहतूक वगैरे. आणि ही जाळी, ह्याला जाळी बसवली. हे बघा, ही जाळी आहे ना, हे 3 इंची जाळी आहे. 3 इंची जाळी, 3 इंची जाळी वापरून अशा प्रकारे ट्रॉली बनवली. ह्याचं वर्किंग हे बघा, असं होतं आहे बघा. हे वर्किंग आणि वाहून न्यायला हे बघा, सहज हाताने ओढता येते, सहज, अगदी सहज. तर अशा प्रकारे तुम्हाला जर शेळीपालनामध्ये जर काय कोरडा चारा, ओला चारा, कोरडा चारा जर तुम्हाला वाहून न्यायचा असेल तर त्यासाठी अतिशय ट्रॉली कामाला येते. आणि सक्सेस शेळीपालनामध्ये हा एक महत्त्वाचा विषय आहे की ट्रॉली तुम्हाला पाहिजे काही कसाना. हे आमचं बंदिस्त शेळीपालन. मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की शेवरीचे साल जे आहे ते अतिशय बघा, हे असे कामाला लागलेत. ते जणू यांना कामाला लावले सगळ्याने. शेवऱ्या बघा, शेवरीचे लाकडं अक्षरशः गुळगुळीत करून टाकले. बघा, शेवरी जर साधारण मोठी तोडली असेल ना, अशा ह्या साईज मापाची,
तर ते लाकडासहित आणायचे. तर हे शेवरी इथं टाकले होत्या फांद्या, ह्याच्या फांद्यावरती टाकल्या होत्या मी, जेणेकरून त्याचं नुकसान होणार नाही. आता हे लांबूनच आणलं होतं मी पण 2 किलोमीटर अंतरावरून. तर हे शेवरी पानं खाल्ल्यानंतर हे जे लाकडं पण अशी शेळी चालून खाते, सोलून खाते. कॅल्शियम वगैरे त्यांना खूप भेटतं. बघा, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. काय अडचणी असेल, त्रुटी असतील तर काय सुचवा, काय तुमचे प्रश्न असतील तर सांगा. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्याला असं पण केलं आहे बघा, ट्रॉलीला. हे बघा, ह्याला असं काय म्हणते त्याला, फळ का बघा, असे काढलं, हे गज काढला की हे खाली येतं असं. असं पटकन भुसा वगैरे टाकला असेल, पाला वगैरे घेतं खाली लगी पटकन खाली घेता येते. अशा प्रकारची पण सोय केलेली आहे याला, बिजागरे वगैरे टाकून इथं. तर तुम्हीसुद्धा शेळीपालनामध्ये अशा प्रकारे ट्रॉली करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद.